आवश्यक आहे आणि या वेळेबद्दलची देखील आपली जागरूकता असणं खूप आवश्यक आहे. समजा विचार करा, इथं जॉय थॉमस साहेब आहेत, कुटेकर साहेब आहेत, बँकिंगच्या क्षेत्रातली मोठी माणसं आहेत की आपल्या प्रत्येकाला समजा आपल्या सगळ्यांचे अकाउंट बँकेमध्ये आहेत आणि आपल्या प्रत्येकाला जर असं सांगितलं की तुमच्या अकाउंटमध्ये रोज 86,400 रुपये जमा होतील, तुम्ही काही करायचं नाही, फक्त तुमचं अकाउंट आहे म्हटल्यानंतर तुमच्या बँकेमध्ये 86,400 रुपये जमा होणार. अटी फक्त दोनच, हे पैसे रोजच्या रोज वापरायचे. आज तुम्ही सेव्हिंग केलं तर उद्या वापरता येणार नाही, जे आहे ते आजच्याच खर्च करायचं. असं केल्यानंतर आपण काय करू, प्रत्येक पैसा प्रत्येक रुपया आपण चांगल्या पद्धतीने खर्च करू की नाही. देवाने आपल्याला रोज 86,400 सेकंद आपल्या आयुष्यामध्ये दिलेले आहेत. 24 तास 60 मिनिटं 60 सेकंद, टोटल 86,400 सेकंड्स. त्याचा वापर आपण जर प्रॉपर केला, ते पैसे जर आपण चांगल्या पद्धतीने वापरले तर आपण खूप श्रीमंत होऊ शकतो. आणि आपण काहीच केलं नाही, पैसे वापरलेत पण नाही, दुसऱ्या दिवशी काही ते कॅरी फॉरवर्ड होणार नाहीत, पुढे जाणार नाही आहेत. आजचे 24 तास आजच संपून जाणार, उद्याचे 24 तास वेगळे सुरू होणार. त्यामुळे ही वेळ आपल्याला खूप चांगली वापरली पाहिजे. हे जे देवाने आपल्याकडे अकाउंट दिलेलं आहे की ज्या अकाउंटमध्ये रोजच्या रोज तो 86,400 रुपये 400 सेकंड्स टाकतो, याचा जर आपण चांगला वापर करू शकलो तर मला वाटतं आपल्याला बाकी काही करायची गरज राहणार नाही. मला खात्री आहे की आपण सर्वजण या स्पर्धेमध्ये सुरुवात गेल्या वर्षी 750 मुलांपासून झाली, यावर्षी 4,500 पर्यंत हा आकडा गेला. 4,500पासून 500 मुलं निवडली गेली, 500 पासून 100 निवडली गेली, 100 पासून 10 निवडली जातील, 10 नंतर 3 आणि त्यानंतर कुणीतरी एक जण स्टुडंट ऑफ द इयर होईल. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये जिथपासून तुम्ही सुरू केलं तिथपासून ते तुम्ही प्रत्येक पायरी गणित वरती चढत गेलात, प्रत्येक पायरी गणित काहीतरी नवीन शिकत गेलात. हा जो प्रवास आहे, ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया खूप शिकवणारी असते. नॉट नेसेसरी की प्रत्येकाला स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड मिळेल, तो मिळवणारा एकच असेल, त्यानंतर फायनल राऊंडमध्ये जाणारे 3 असतील, त्याच्याबरोबर 10 असतील. परंतु हा जो सगळा प्रवास आहे, हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. बऱ्याच वेळेला असं म्हणतात की आपण कुठं पोहोचतो हे महत्त्वाचं नसतं, आपण कशा पद्धतीने प्रवास केला हे जास्त महत्त्वाचं असतं. हा प्रवास आपण खूप चांगल्या पद्धतीने कराल. यानंतरच्या आयुष्यामध्ये देखील आपण चांगलं काहीतरी उच्च ध्येय आपलं ठेवाल. अजून एक स्वामी विवेकानंदांचं कोटेशन जे मला नेहमीच आवडलेलं आहे आणि जे मी आपल्याशी शेअर करू इच्छितो की नॉट फेल्युअर बट लो एम इज द क्राईम. नॉट फेल्युअर बट लो एम इज द क्राईम. यश अपयश हे होत राहतं, येत राहतं, प्रत्येक वेळी आपण यशस्वी होतो असं नाही, परंतु आपलं ध्येय हे नेहमीच उच्च असायला पाहिजे आणि ते ध्येय मिळवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. यावर्षी 4,500 मुलांनी हे प्रयत्न केलेले आहेत. पुढच्या वर्षी मला खात्री आहे की हा आकडा अजून खूप पुढे जाईल आणि येत्या काळामध्ये हे फक्त ठाण्यापुरतं मर्यादित न राहता पूर्ण राज्यभर, पूर्ण देशभर एक चळवळ बनेल असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. 30 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये इंद्रधनु असेल किंवा जिज्ञासा ट्रस्ट असेल, त्या जिज्ञासाचं हे पण खूप छान आहे, जिद्द, ज्ञान आणि साहस. विद्यार्थ्यांना अजून काय पाहिजे किंवा आयुष्यामध्ये यशस्वी व्हायला अजून काय पाहिजे. त्यामुळे जिज्ञासा आपल्या मनामध्ये कायम जागृत राहील याबद्दल अशी आशा मी व्यक्त करतो. जे संभाव्य विजेते आहेत त्यांना शुभेच्छा देतो. बाकीच्यांना नक्कीच यावर्षी पुढच्या वर्षी सहभागी होऊन यातून आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व प्रकट करायची संधी मिळेल अशी अपेक्षा या निमित्त व्यक्त करतो. इंद्रधनु आणि जिज्ञासा ट्रस्ट यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. या इथं मला बोलवलं आणि माझे विचार आपल्याबरोबर शेअर करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांचे शब्द सर्वांच्या मनावर नक्कीच कोरले गेले असतील आणि सगळ्यांनाच ते पुढच्या आयुष्यातल्या भावी वाटचालीत ते उपयोगी पडतील. धन्यवाद सर. And now, the moment for which you have been waiting for so long, the declaration of top 10. Now we are going to declare the top 10 out of the top 100. This declaration is not in any particular order, not first, not second, not sixth, not seventh, not ninth, not 10th. It is just a mere declaration of top 10. Okay, you all are at par with each other, even if you are not within top 10, still then you are at par with all others. Okay, so shall we declare the names? मगाशी मी म्हटलं तसं तुम्ही सगळेच आमच्यासाठी जेम्स आहात.
त्यातले कोणीतरी 10 आपल्याला कॉम्पिटिशन आहे म्हटल्यावर आणि त्यातले 3 निवडणं गरजेचं आहे कॉम्पिटिशनच्या दृष्टीने. त्यामुळे आता टॉप 10 आपण अनाऊन्स करूया. परत एकदा सांगते, टॉप 10 अनाऊन्स करताना 1, 2, 3, 4 रँडमली आम्ही बोलवतोय. त्याचा अर्थ असा नाही आहे की पहिले 3 बोलवले ते टॉप 3 आहेत. रँडमली टॉप 10 ना आत्ता आपण बोलवणार आहोत. त्यांनी इथे यायचं आहे, त्यांचं सर्टिफिकेट त्यांनी आपल्या पाहुण्यांकडनं घ्यायचं आहे आणि स्टेजवरच थांबायचं आहे. पाहुण्यांच्या मागे, खुर्चीच्या मागे त्यांनी उभं राहायचं आहे. द फर्स्ट नेम. एनी गेसेस? आयुष म्हात्रे. रॉकस्टार आयुष म्हात्रे. फटाफट यायचे वर. फटाफट यायचं. आयुष पाठीमागे उभं राहायचं असतं, जायचं नाहीये स्टेजवरून खाली. नेक्स्ट धन्वी पाटील. नेक्स्ट वेदांगी आठवले. लास्ट इयर्स विनर. वेदांगी पास. नेक्स्ट साध्या पद्मनाभन. साध्या पास. there. Good. Next is Priyanka Limay. मी मगाशी म्हटलं ना हिचा हात फ्रॅक्चर झाला, तीच ही. Next is Anushka Fadke. One more defending champion, Tanishka Muzumdar. She was winner last year also. Next is Manvita Joshi. Next is Suhani Mani. Suhani, come fast. As fast as they could dance.
name is हितेशी आपटे. हितेशी आली आहे का? हितेशी आपटे. There will be a photo session with the students and the honorary guests, and then there will be a last performance of the day. Okay, so please don't leave your seats. Please be seated. ऑफकोर्स हा फोटो झाल्यानंतर Now come on, all SATU members, please come on the stage. All, we all deserve it. Please come. Please come. Please come. Kshitij, Chaitanya. Kshitij, Chaitanya. Kshitij is there inside, I suppose. Kshitij, are you going to send your photo later on? Kshitij, कुठे गेला? And we will also join, please. Now there will be the last performance of the day. ते चांगलंच होतं, पण तुम्ही सॉटीतून काय शिकलात असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतंय ते मी सांगते. तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही आत्मपरीक्षण करा. मला असं वाटतंय की तुम्ही तुमच्यामध्ये ना कुठेतरी एक लपलेला छानसा तारा आहे. त्या ताऱ्याने खुल्या आकाशात तुम्हाला हवं तसं हवं ते करण्यासाठी झेप घ्यायची गरज आहे, वेळ आलेली आहे. तुम्हाला थोडंसं त्याची जाणीव करून देणं आणि त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं बळ द्यायचा आमचा हा प्रयत्न होता. नक्कीच तुम्हाला पुढच्या आयुष्यात तो कामाला येणार आहे आणि आमच्यातर्फे हीच आमची भावना आहे असं समजून. हॅलो, ऐका. हॅलो,
10 मधले टॉप 3 आज संध्याकाळच्या रंगोत्सव कार्यक्रमामध्ये डिक्लेअर होणार आहे. तेव्हा सगळ्यांनी तिथे यायचं आहे. आणि हा अख्खा कार्यक्रम जो आज झाला तो यूट्यूबवर अपलोड होणार आहे. त्याची लिंक तुम्हाला सगळ्यांना पाठवली जाईल. तुम्ही त्याचाही नंतर मनमुराद आनंद घेऊ शकता. धन्यवाद. आजचा कार्यक्रम संपला.